वर्ध्यात राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाण पुलावर मोठं भगदाड पडलंय। राष्ट्रीय महामार्ग 44 वरील कानगाव चौरस्ता हिंगणघाट येथील उड्डाण पुलावर हे भगदाड पडल्याचं आपण पाहतोय। 4 वर्षात दुसऱ्यांदा या उड्डाण पुलावर भगदाड पडलंय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अतुल वांदिले यांनी कार्यकर्त्यांसह खड्ड्याची पाहणी केली आहे। पुलाच्या कामात भ्रष्टाचार झाला असून चौकशीची मागणी देखील त्यांनी केली आहे। कानगाव चौरस्ता हिंगणघाट मध्ये मी नॅशनल हायवे 44 नॅशनल हायवेवर एक मोठा ब्रिज बनलेला आहे। त्या ब्रिज मध्ये 4 वर्षात दुसऱ्यांदा मोठा गड्डा पडलेला आहे आणि ह्या कॉन्ट्रॅक्टर संग आम्ही कॉन्टॅक्ट केला तर तो अभद्र भाषेमध्ये आमच्यासोबत बोलून राहिलेला आहे। तो म्हणते की कोणी मेले तरी मला काही फरक पडत नाही, सत्तेधारी लोक माझ्या पाठीशी आहे। मी आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना विनंती करतो का तुम्ही ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।